Welcome back, student. Now we'll new video of started it. Battery report. How to check out the battery report in this laptop. तर लॅपटॉपचं बॅटरी बॅकअप चेक म्हणजे बॅटरी रिपोर्ट कसं चेक करतात. आयफोनसारखं आयफोनचे जी लॅपटॉप्स असतात ना, आयफोनच्या लॅपटॉपला पण बॅटरी बॅकअप आपल्याला चेक करता येतं. तर आपल्याला लावायचं आहे विंडोज प्लस आर दाबल्याच्या नंतर इथं आपलं CMD टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं तुम्हाला इथं CMD टाईप करायचं आहे. CMD टाईप केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं मी CMD टाईप केलेलं आहे. CMD टाईप करायचं आहे आपल्याला. नंतर नवीन एक इंटरफेस ओपन होईल. आपल्याला इथे कमांड टाईप करायचं आहे पॉवर POWER पॉवर CFG फ्लॅश बॅटरी रिपोर्ट यासाठी आपल्याला कोणतीही नेटची आवश्यकता लागणार नाही आहे. त्यानंतर तुम्हाला एंटर मारायचं आहे. त्यानंतर जे तुमचं आलेलं जे तुम्हाला जे दिसतंय बघा बघा हे तुम्हाला दिसतं. हे काय करायचं तुम्हाला एक कॉपी करायचं आहे. माऊसची तुमचा माऊस जे दिसतोय माझ्याकडे वायरलेस माऊस आहे, तर हा माऊसची तुम्हाला दिसतोय. तर ह्या माऊसने तुम्हाला काय करायचं आहे, ही फाईल काय करायची आहे, कॉपी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला कंट्रोल आणि +C दाबायचं आहे. म्हणजे कंट्रोल C आपल्या ठिकाणी दाबायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे आपलं या ठिकाणी सगळं ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं फाईल मॅनेजरमध्ये जाऊन तुम्हाला इथे वरती होमचा लोगो दिसतोय. या होमच्या लोगोना तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कंट्रोल+V दाबायचं आहे. कंट्रोल+V दाबल्याच्या नंतर तुम्हाला इथे एंटर मारायचं आहे. एक नवीन इंटरफेस डायरेक्ट तुमचा या ठिकाणी पूर्णपणे ओपन होऊन जाईल. त्यानंतर तुमचं ते बॅटरी कॅपॅसिटी वगैरे या ठिकाणी तुमची दाखवली जाईल. तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा बॅटरी लाईफ चेक करू शकतात. तर त्यानंतर मित्रांनो, आपल्या बॅटरीची हेल्थ कशी काढायची तुम्हाला खाली दिसतंय का, बॅटरीची हेल्थ कशी काढायची. त्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेटर ओपन. ओके, तर कॅल्क्युलेटर ओपन करायचं आहे. कॅल्क्युलेटरला ओपन करून इथं आपल्याला ही डिझाईन कॅपॅसिटी अँड फुल चार्ज कॅपॅसिटी आपल्याला दिसत असेल, तर तिथं आपल्याला हे वाले जे वर्ड्स न्यूमेरिकल दिसतात ते आपल्याला टाईप करायचं. माझ्याकडे काय 420113. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, डिवाइड करायचं आहे. दॅट्स माझ्या इथं पुन्हा तेच इथं आकडा आहे. मग मी काय करणार 42013 त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर आपण एंटर मारायचं आहे. याला मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे तुम्हाला, एक 100 करायचं आहे. नंतर एंटर मारून आपल्याला इथं काय उत्तर आलं, 100% आलं. म्हणजे माझी बॅटरी लाईफ किती आहे, 100 अशी आहे. समजतंय. त्या ठिकाणी आपल्याला अशा कमांड्स तुम्हाला बॅटरी लाईफ चेक करण्यासाठी वापरता येतील. धन्यवाद.